महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आता आक्रमक पाहायला मिळतात। आज नांदणी ते कोल्हापूर मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नांदणीतून पहाटे 5 वाजल्यापासून पदयात्रेला सुरुवात झाली आहे। शेकडो कोल्हापूरकर पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत। महादेवी हत्तीण परत करण्याची मागणी केली जाते। शेतकरी नेते राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपल्या भारतीय परंपरा, प्रतिष्ठा आणि आपली अतिशय मोलाची असलेली दक्षिणाची शान म्हणजे माधुरी यांना, या हत्तीला अंबानी यांनी बेकायदेशीररित्या वडतारा येथे नेल्यामुळे आपण सर्वजण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 45 किलोमीटरची पदयात्रा घेऊन जातो। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, महादेवी हत्तीणीसाठी कोल्हापूरकर आक्रमक पाहायला मिळत आहेत। मूक पदयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, आपण पाहिलं तर महादेवी ही हत्ती नव्हती आणि ती नांदणीच्या मठात खरं तर गेल्या कित्येक वर्षापासून तिचं त्या ठिकाणी वास्तव्य होतं। अगदी लोकांच्या भावना, आणखीन आध्यात्मिक महत्त्व असणाऱ्या या सगळ्या हत्तीनीसाठी खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती लोक होते। तिचा लढा तो लोकांना लागलेला होता। आणखीन खरं तर पेटा संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल केलेली होती आणि त्यानंतर तिला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वनतारामध्ये खरं तर सोडण्यात आलं आणि त्यानंतर एक खूप मोठा जनक्षोभ आहे म्हणा तो कोल्हापूरमध्ये उसळल्याचं पाहायला मिळालं। सह्यांची मोहीम परवाच राबवली गेली। काल त्या सगळ्या सह्या आहेत, जवळपास 2 लाखापेक्षा अधिक सह्या आहेत, त्या देखील करून राष्ट्रपतींना या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहेत। आणि आता आज राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली खरं तर नांदणी ते कोल्हापूर असं 45 किलोमीटर अंतर पार करून ही पदयात्रा जी आहे ही कोल्हापूरच्या दिशेने पहाटे 5 वाजता रवाना झाली आहेत। विशेष म्हणजे ही पदयात्रेमध्ये साधारणतः एक 2,500 ते 3,000 लोक जे आहेत या परिसरातले ते सगळे सहभागी झालेले आहेत। महादेवी आमची हत्तीण आहे, तिला परत करा या मागणीसाठी हे सगळे लोक आहेत ते रस्त्यावरती उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। साधारणतः पहाटे 5 वाजता सुरुवात झालेली ही सगळी जी पदयात्रा आहे ही मूक पदयात्रा आहे आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही कोल्हापुरात पोहोचेल असं सांगितलं गेलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर या पदयात्रेदरम्यान महिला देखील अगदी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। विशिष्ट महादेवी हत्तीण जी आहे तिला परत करा अशा टोप्या देखील टोप्यांवरती देखील मजकूर जो आहे तो या ठिकाणी लिहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर महादेवी हत्तीसाठी अगदी सोशल मीडियातून देखील मोठ्या प्रमाणावरती वॉर जे आहे ते आता सुरुवात झालेली आहे। एकीकडे वनतारा म्हणते की महादेवी हत्तीण थोडंसं तिच्या पायाला दुखापत झाली, मात्र दुसरीकडे ती परत आणण्यासाठी कोल्हापूरकर आता अगदी मिळेल त्या मार्गाने आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। आज मात्र राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली ही नांदणीतून पहाटे 5 वाजता सुरुवात झालेली जी पदयात्रा आहे त्या पदयात्रेत खूप मोठ्या संख्येने लोक आहेत ते जमलेले आहेत। साधारणतः ही पदयात्रा अगदी जरी म्हटलं तरी 5-5:30 वाजेपर्यंत कोल्हापुरात पोहोचेल। कोल्हापुरात निवासी उपजिल्हाधिकारी असणार आहेत, कारण आज रविवार आहे, सुट्टीचा वार आहे। निवासी उपजिल्हाधिकारी हे निवेदन आहे ते स्वीकारणार आहेत आणि हे निवेदन स्वीकारून पुढं ते राष्ट्रपतींना देखील पाठवलं जाणार आहे। जोपर्यंत महादेवी हत्तीण आहे ती परत येत नाही तोपर्यंत मात्र हा लढा आणखीन तीव्र केला जाणार असल्याचं सांगितलं जाते। नुसतं कोल्हापूरच नाही तर देशभरातले जैन धर्मीय जे आहेत ते आता कुठेतरी एक या सगळ्या लढ्यामध्ये उतरल्याचं पाहायला मिळते। विशेषतः जे जैन धर्मगुरू आहेत त्यांनी देखील या संदर्भातलं विविध जी आंदोलनं आहेत ती आता त्यांच्या माध्यमातून आता हळूहळू जी आहेत ती कुठेतरी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आता महादेवी हत्तीण जोपर्यंत परत येत नाही तोपर्यंत कोल्हापूरकर असतील, जैन धर्मीय असतील, विशेषतः यामध्ये नुसते मूक पदयात्रेमध्ये जैन धर्मीय नाहीत तर सर्वपक्षीय नेते देखील यामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। पदयात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। अनेक राजकीय प्रतिक्रिया सुद्धा या ठिकाणी समोर येत होत्या। या पदयात्रेमध्ये राजकीय नेत्यांपैकी कोण सहभागी होणार आहेत त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच नीलम, खरं तर आत्ताही एक साधारणतः 1.5 तासापूर्वी ही पदयात्रा निघालेली आहे। नांदणी पंचक्रोशीतले जे गावकरी आहेत ते सध्या ह्या पदयात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळते। खरं तर तिथले जे स्थानिक आमदार आहेत ते देखील या पदयात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणी मिळते। कोल्हापुराच्या वेशीवरती ज्यावेळेस ही पदयात्रा धडकेल त्यावेळेस मात्र या ठिकाणी असणारे जे मुस्लिम बांधव आहेत ते देखील या पदयात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। खरं तर साधारणतः पाहिलं आपण तर सर्वपक्षीय पदयात्रा आहे, कुठल्या एका पक्षाची पदयात्रा नाही, कारण जे बांधव आहेत ते यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला दिसून येते। मात्र दुसरीकडे पाहिलं तर या सगळ्या पदयात्रेमध्ये महिलांची उपस्थिती आहे ती लक्षणीय आहे। विशेषतः राजू शेट्टीने एक
टी शर्ट घातलेला आहे तो देखील त्या टी शर्टवरती देखील महादेवी हत्तीनीला परत आणा असं म्हणून महादेवीचं एक पोस्टर जे आहे ते देखील या ठिकाणी त्यांच्या छापण्यात आलेलं आहे. त्यामुळं सगळेच नेते यामध्ये सहभागी होतील असं सांगितलं जातं. आज पालकमंत्री देखील कोल्हापूरमध्ये आहेत, हसन मुश्रीफ देखील कोल्हापूरमध्ये आहेत. सगळ्याच नेत्यांनी महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतील ते प्रयत्न करू असं म्हटलेलं आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असली तरी देखील कोल्हापूरकर मात्र रस्त्यावरची लढाई मात्र काही सोडणार नाहीत, हे मात्र आता जवळपास नक्कीच. निश्चित झालेलं आहे. जी, याचे अपडेट आम्ही घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.